नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे सेक्टर 8 सानपाडामध्ये स्कीम नंबर 423 कामधेनूचा जो प्रोजेक्ट आहे ग्रँड्युअर त्याच्या इथे. ठीक आहे, तर माझ्या पाठीमागे जी बिल्डिंग दिसते ती तुम्हाला बघू शकता. 48 फ्लोअरचा जो टॉवर आहे तो आहे स्कीम नंबर 423 कामधेनू बिल्डरचा. ठीक आहे, तर टोटल 48 माळ्याची बिल्डिंग आहे आणि इकडे जवळजवळ 17 फ्लॅट्स अवेलेबल आहेत LIG कॅटेगरीमध्ये. याचं पोझिशन आहे 2027मध्ये, डिसेंबर 2027. ठीक आहे, टोटल 44 माळीचा फ्लॅट आहे, फ्लोर्सचा आहे आणि ही अशी प्रॉपर्टी आहे, बघू शकता. मी इथे चौकशी केली की म्हाडाचे फ्लॅट्स कितव्या फ्लोअरला आहेत, तर त्यांनी सांगितलं की 6, 7 आणि 8 फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. 6, 7 आणि 8 फ्लोअर. ठीक आहे, आणि सेम टॉवरमध्येच आहे, म्हणजे असं काय म्हाडासाठी त्यांनी वेगळी बिल्डिंग नाही बांधली आहे. हा जो मागे टॉवर दिसतोय तुम्हाला व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये सगळे ते फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे, तरी एक लोकल इन्फॉर्मेशन तुमच्यावर शेअर केली. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जो प्रोजेक्ट आहे ना, हा सानपाडा रेल्वे स्टेशनपासून जवळजवळ 1.5 किलोमीटरवर आहे. ठीक आहे, स्टेशनचा जो अंडरपास आहे तो करून जर तुम्ही न्यू पाम बीच रोडला आलात तर एकदम जवळ आहे रेल्वे स्टेशनपासून. आणि ते पुढे गेलात की बाजार वगैरे पण आहे, तर गजबजलेला एरिया. आणि तेवढंच या साईडला जर आलं तर इतका शांत एरिया आहे. आणि पुढच्या वर्षी त्याचं पोझिशन आहे, त्याच्यामुळे म्हणजे 2 वर्षामध्ये डिसेंबर 2027. तर नक्कीच या लोकेशनला अप्लाय करा, कारण की म्हाडाचे फ्लॅट्स वेगळे नाही असणार आहेत, त्याच टॉवरमध्ये आहेत. त्यामुळे ते एक खूप ॲडव्हान्टेज आहे. ठीक आहे, वेगळे असेल की थोडं मेंटेनन्स वगैरे होत नाही व्यवस्थित फ्लॅट्सचं वगैरे. तर शक्यतो या लोकेशनला नक्की अप्लाय करा तुम्ही. पोझिशन पण लवकर आहे आणि चांगली बिल्डिंग पण ऑलमोस्ट रेडीच आहे. ठीक आहे, धन्यवाद. आता साईट लोकेशनचा व्हिडिओ झाल्यानंतर आता आपण थोडंसं प्रोजेक्टबद्दल जास्त माहिती घेऊया, म्हणजे अजून माहिती घेऊया, ज्याच्यामध्ये आपण फ्लोअर प्लॅन वगैरे पण बघणार आहोत आणि कितव्या फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत ते एक्झॅक्टली बघणार आहोत. ठीक आहे, तर स्कीम नंबर 423 आहे. याचा कार्पेट आहे 42 ते 49. तर 42 म्हटलं तर एक चांगला कार्पेट दिलेला आहे बघा. 450चा कार्पेट आहे आणि 537. ठीक आहे, 450 ते 537चं कार्पेट आहे आणि याच्यामध्ये दोन्ही कॉन्फिगरेशन्स आहेत, 1 BHK आणि 2 BHK. ठीक आहे, आणि याची प्राईस आहे 23 ते 28 लाखापर्यंत आणि ते टोटल 17 घरं अवेलेबल केलेली आहेत. ठीक आहे, आता रेराच्या वेबसाईटवर आपण जाऊन थोडंसं चेक करू. याचं रजिस्ट्रेशन 2024मध्ये झालं आहे. याचं कम्प्लिशन आहे 2027मध्ये. आणि तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं असेल की टॉवरचं म्हणजे टेरेसपर्यंतचं काम झालेलं आहे. आता आतली कामं बाकी असेल तर मला वाटतं 2 वर्षामध्ये होतील ती. ठीक आहे, प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन, लीगल वगैरे काही नाही आहे. ठीक आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. एक सेकंड. हां, प्रोजेक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. एक सेकंड, कुठे गेलं यार. लिहिले ते लिटिगेशन अगेन्स्ट दी प्रोजेक्ट. ठीक आहे, नो आहे. बरं, आणि बाकीचं जर तुम्ही बघाल ना तर एक स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे. 48 माळ्याची बिल्डिंग आहे ती. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये बघा, रेराच्या वेबसाईटमध्ये त्यांनी दिलेलं आहे की EWSचे 2 BHK आणि EWSचे 1 BHK फ्लॅट आहे. ठीक आहे, आता एक इथे मी ऑब्झर्वेशन तुम्हाला दाखवतो. आता इकडे कार्पेट जर तुम्ही बघाल ना तर 49 आहे. ठीक आहे, आणि इकडे कार्पेट बघाल तर 49 आहे. पण इकडच्या कार्पेटमध्ये तो फक्त 1 BHK बांधणार आहे, तर इकडे तो तुम्हाला 2 BHK बांधून देतोय. ठीक आहे, तर कॉन्फिगरेशनमध्ये
फरक आहे. म्हणजे जास्त कार्पेट असून सुद्धा 1 BHK बांधला म्हणजे मिळणार आहे आणि इथे बघा कमी कार्पेट असेल म्हणजे 42चा कार्पेट असून सुद्धा इथे तुम्हाला 2 BHK मिळणार आहे. ठीक आहे. तर हे थोडंसं माहीत नाही हे असं काय आहे म्हणजे ॲक्च्युली तर कार्पेट जास्त असेल तर 2 BHK पण पाहिजे म्हणजे बांधायला पाहिजे. पण ठीक आहे आता लेआउट तसं बनवलं असेल त्यामुळे हे थोडंसं ग्लिच आहे इकडे. ठीक आहे. तर ही एक माहिती होती. आता थोडंसं हां, आता 2 BHK आणि 1 BHK किती आहेत हे आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर 2 BHK जर तुम्ही बघाल तर इकडे 6 आणि 1 4, 10 आणि 1 11 आहेत 2 BHK. ठीक आहे. आणि उरलेले 6 जे आहेत ते 1 BHK आहेत. ठीक आहे. टोटल 17 फ्लॅट्स आहेत. त्यात 11 2 BHK आहेत आणि 1 BHK 6 आहेत. ठीक आहे. आता आपण फ्लोर प्लॅन बघून घेऊ. हा आहे 5th फ्लोअरचा. एक सेकंड. हां, हा आहे. आता म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ना, हे आहे 5th, 6th आणि 7th फ्लोअरला. ठीक आहे. जो टॉवर आहे त्याच्यामध्येच म्हाडाचे फ्लॅट्स अवेलेबल असणार आहे. वेगळ्या म्हाडाची बिल्डिंग नसणार आहे. ठीक आहे. तर मी ॲज पर हे जो प्लॅन आहे लेआउट त्याच्यामध्ये बघाल तर तुम्हाला कळेल की हे 5th, 6th आणि 7th फ्लोअरला आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये थोडीशी करेक्ट करतो इन्फॉर्मेशन. मी तिकडे व्हिडिओमध्ये जेव्हा साईट व्हिजिट केली तेव्हा मी व्हिडिओमध्ये 6, 7th आणि 8th फ्लोअर सांगितलं आहे. पण ॲज पर फ्लोअर प्लॅन 5th, 6th आणि 7th फ्लोअरला आहे. 5व्या आणि 6व्या आणि 7व्या माळ्यावर. ठीक आहे. तर इकडे बघू शकता 5th फ्लोअर प्लॅन EWS आहे. त्याच्यामध्ये हे फ्लॅट नंबर यांनी दिलेले आहेत. फ्लॅट नंबर 1, 2, 3, 4 आणि 6 हे सगळे 2 BHKचे आहेत फ्लॅट्स. ठीक आहे. आता फ्लॅट नंबर 6 माझ्या मते 1 BHK आहे. एक सेकंड. नाही नाही फ्लॅट नंबर 6 2 BHKच आहेत. ठीक आहे. तर आता आपण याचं थोडंसं हे बघून घेऊया याचं लेआउट कसं असणार आहे. तर आपण फ्लॅट नंबर 2 आणि 3 बघून घेऊ. ठीक आहे. इकडे दिलेलं आहे तसं मी झूम करतो. हा आहे फ्लॅट नंबर 2. ठीक आहे. आता इथे एंट्री केल्या गेल्या लिव्हिंग रूम आहे आधी. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला लागूनच इथे किचन आहे. त्याच्यानंतर मग लिव्हिंग रूम नंतर इकडे हे कॉमन वॉशरूम आहे आणि त्याच्यानंतर मग इथे हा बेडरूम आहे एक. ठीक आहे. हा एक बेडरूम आहे आणि हा एक बेडरूम आहे. ठीक आहे. याचे 2 बेडरूम आहेत आणि बेडरूमला लागून जो मास्टर बेडरूम आहे त्यालाच लागून एक वॉशरूमसुद्धा आहे. ठीक आहे. सिमिलरली इकडे पण बघू शकता तुम्ही इकडे लिव्हिंग रूम आहे. फ्लॅट नंबर 3 सांगतोय मी आता. लिव्हिंग रूम आहे, किचन आहे, कॉमन वॉशरूम आहे. त्याच्यानंतर इथे 2 बेडरूम आहेत आणि नंतर मग इकडे हे वॉशरूम आहे. ठीक आहे. अशी ही माहिती आहे. अजून आता पॉज करूया आपण. अजून एक फ्लोर प्लॅन मी तुम्हाला दाखवतो. 5th फ्लोअरचा जसा मी तुम्हाला दाखवला तसा आता 6th आणि 7th फ्लोअरचा फ्लोर प्लॅन आहे. ह्याच्यामध्ये बघा पुन्हा यांनी EWSचे फ्लॅट्स मेन्शन केलेले आहेत आणि हे जे कार्पेट आहेत ते सेम आहेत जे रेराच्या वेबसाईटवर आहेत. ठीक आहे. फ्लॅट नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. आता याच्यामध्ये ना मी तुम्हाला 1 BHK पण दाखवतो. 1 BHKचं लेआउट कसं असणार आहे. एक सेकंड. कुठे आणि 1 BHK दाखवलं इकडे. हा EW 49.92 आहे ना. आपण तो पण बघून घेऊ. 49.92 म्हणजे फ्लॅट नंबर 4. ठीक आहे. फ्लॅट नंबर 4 तर मी तुम्हाला दाखवतो. फ्लॅट नंबर 4 हा 1 BHK आहे. कुठे गेला यार फ्लॅट नंबर 4. हा इकडे झूम करतो. तर तुम्ही बघू शकता हा फ्लॅट नंबर 4 आहे. इथून एंट्रन्स केलं की बघा हा लिव्हिंग रूम यांनी मोठा केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे किचन आहे, 2 वॉशरूम आणि बेडरूम बस. ठीक आहे. तर हा 2 BHK नाही आहे, हा 1 BHK. ठीक आहे. कार्पेट जास्त आहे म्हणजे कार्पेट ऑलमोस्ट सेम आहे का थोडासा जास्त आहे पण तरी सुद्धा इथे 1 BHK कॉन्फिगरेशन त्यांनी दिलेलं आहे ना की 2 BHK. त्याच्यामुळे हा लिव्हिंग रूम बघा हा खूप जास्त आहे. ठीक आहे. तर हे एक होतं आणि आता आपण मार्केट प्राईस पण बघून घेऊ. याची मार्केट प्राईस किती आहे. ठीक आहे. तर तुम्ही जर बघितलं तर याची मार्केट प्राईस जवळजवळ 2 BHK जातो 1.5 करोडपर्यंत. ठीक आहे. आणि तेच तुम्हाला म्हाडा देत आहे 28 लाखांमध्ये. 28 लाखांमध्ये. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती कामधेनू ग्रँडवर सानपाडा प्रोजेक्टची. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.